हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळाचे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान जय जय विठोबार भूमाई जय जय विठोबार भूमाई जय जय विठोबार भूमाई हरि हरि विठोबार भूमाई राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा 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 मी तो चालत सेवावे मी तो चालत से भावे मी तो सांगत सेवावे मी तो चालत से भावे असो ठावे सकळा 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 निराकारी ओ सदिशा निराकारी ओ सदिशा निराकारी ओ सदिशा निराकारी ओ सदिशा येथे इच्छा पुरतसे 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 मी तो सांगत सेवावे मी तो सांगत से भावे मी तो सांगत सेवावे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो धावे सकळा असो धावे सकळा असो धावे सकळा असो धावे सकळा तुका मने रोकडे गेले तुका म्हणे रोकडी तुका म्हणे रोकडे तुका म्हणे रोकडी सेविताईने पोटधाय सेविताईने पोटधाय सेविताईने पोटधाय सेविताईने पोटधाय सेविताईने पोटधाय सेविताईने पोटधाय तो सांगत सेवावे सांगतसे भावे सांगत सेवावे मी तो सांगतसे भावे असो ठावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा देवते संत 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 देवते संत
विठ्ठल
संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने सेविताईने पोटधाय मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन करो प्रथम नमन करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे शुतोषम दिनेष्टपोषणम मगसहन्ति सिन्धुशोषम श्रीरुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंतचरितं हृदि संचरन्तं ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठल देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा चार चरणाचा देवसंताचा अभेद सांगून देवापेक्षा साधूची महती काय याचं चिंतन मांडणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा चार चरणाचा अभंग समोर ठेवलेला आहे. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा श्री गुरुदेव भगवान दत्तात्रेय या दत्तात्रेयाच्या मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनास औचित्य साधून चालू असणारा हा कीर्तन महोत्सव त्या द्वितीय दिवसाची सेवा समस्त परसुलकर त्याचबरोबर विशेषत्वानं अवचार वस्तीद्वारा परिवारातर्फे माझ्याकडं हे आलेली सेवा आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ विशेषतः श्रद्धेय परमपूजनीय हरिभक्तीपरायण आमचे तुकाराम बाबांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनात हा भक्ती उत्सव हरिभक्तीपरायण श्रद्धेय एकनाथ महाराज मलकापूरकर यांच्या कृपाशीर्वादाने हा भक्ती उत्सव इथं मोठ्या आनंदात चालू झालेला आहे. ज्यांच्याद्वारा ही माझ्याकडे सेवा आली आत्ता ज्यांची गोड चाल झाली मला काही चाल दाखवाय त्यांनी शिल्लक ठेवलं नाही असे आमचे आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी महाराज कातकडे असतील. त्याचबरोबर सदानंदजी महाराज गोड अशी चाल झाली महाराज आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज आणि आमच्यावर पुत्र खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर बंधुवत प्रेम करणारे आमचे वाढणे बाबा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या सर्वांच्या एक उपस्थितीत आणि महाराष्ट्रात ज्यांना कोणीच ओळखत नाही आलं का लक्षात महाराष्ट्रात ज्यांचा काही परिचय नाही असे वारकरी संप्रदायातले मृदंगवादक कोण आलं का लक्षात तुमच्या गोड अशा प्रकारचं नाशिक जिल्ह्याचं वैभव गोड ज्यांचा हात आहे असे आमचे विकासजी महाराज गोड उपस्थिती आहे गोड वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात हौस आहे त्यात आलेला पाऊस आहे अलग लक्षात सर्वांच्या एकत्रीकरणात आपल्या मर्यादित वेळेत आपल्याला चिंतन करायचं आहे. अभंग अतिशय सोपा आहे अलग लक्षात अभंग सोपा आहे. अभंग का निवडला प्रभू दत्तात्रयाचा अवतार देवाचा का संताचा मोठा प्रश्न आहे. प्रभू दत्ता अवतार म्हणायचं झालं तर भाऊ देवाचा आहे. प्रभू दत्त देवही आहेत आणि प्रभू दत्तात्रयाचा अवतार संतही आहे.
प्रभू दत्तात्रयाला गुरुही म्हणायला जमते आणि प्रभू दत्तात्रयाला देवही म्हणायला जमते. दोन्ही भावाचा आविष्कार ज्या अवतारात आहे ते प्रभू दत्तात्रयाचा अवतार आहे. प्रभू दत्तात्रयाच्या जीवनाचा विचार करायचा झाला तर आगळ वेगळं जीवन आहे. प्रभू दत्तात्रयाने अवतार का धारण केला? नाथ बाबा सांगतात का विश्व तारण्यासाठी प्रभू दत्तात्रयाचा अवतार आहे. धरी अवतार विश्व तारावया अत्रेची अनसुया गुरुधर. विश्व तारण्यासाठी जो अवतार आहे तो प्रभू दत्तात्रयाचा अवतार आहे. त्या म्हणून या अवताराची विशेषता आहे देव आणि संताचा मिलाप या अवतारात आहे. प्रभू दत्तात्रयाच्या बाबतीत नाथ बाबाचे भरपूर अभंग पाहायला सापडतात. भरपूर अभंग आहेत. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. अलग लक्षात कितीतरी अभंग आहेत प्रभू दत्तात्रयाच्या संबंधानं. नाथ बाबाचे अभंग आहे. ज्ञानोबाराचा एक अभंग पाहायला सापडतो. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. पण तुकोबाराच्या वाङ्मयात प्रभू दत्तात्रयाच्या नावाचा उल्लेख असणारा अभंग नाही असं मी म्हणत नाही. तुकोबाराच्या वाङ्मयात एक प्रभू दत्तात्रयाचं वर्णन करणारा अभंग आहे. एक अभंग आहे. तुम्ही म्हणाल कोणता? 3 शिरे 6 हात. बाबाजी हा अभंग गाथ्यात नाही. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. हा अभंग गाथ्यात नाही. पण तुकोबाराच्या गाथ्यात प्रभू दत्तात्रयाचं नाव नाही पण दत्तात्रयाचं वर्णन करणारा एक अभंग आहे. कोणता? नाव नाही घेतलं पण लाक्षणिक भाव प्रभू दत्तात्रयाकडे लागतात. साधकाला तुकोबाराला उपदेश करावा वाटला तर तुकोबार आहे प्रभू दत्तात्रयाच्या मूर्तीच्या पुढे उभे राहिले. प्रभू दत्तात्रयाकडे अंगुली निर्देश केला आणि साधकाला सांगितलं, बाबा हे साधका तुला जीवन कसं जगायचं असं जग. प्रभू दत्तात्रयासारखं जीवन जग म्हणून प्रभू दत्तात्रयाकडे अंगुली निर्देश करून बोध केलेला आहे. त्या अभंगाची सुरुवात आहे. पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारिखे, आवश्यक देव म्हणे चिंतनीच सादर, भिक्षा कामधेनु ऐसी अवकाशी शयन, पांघरोनी तुका दिशा केला वास अलक्षी. या अभंगात दत्तात्रयाचं नाव नाही पण वर्णन दत्तात्रयाचं आहे. विठ्ठल. 4 शब्द वापरले. पाणी पात्र हस्त आणि कर. पाणी पात्र दिगंबरा. पाणी म्हणजे हातच, पात्र म्हणजे हातच, कर म्हणजे हातच आणि मला वाटते हस्त म्हणजे हातच. पाणी पात्र दिगंबरा हस्त हे 4च हाताचे शब्द आहेत. आपल्या हाताचे वाचक असणारे 4 शब्द आहेत. पाणी पात्र हस्त आणि कर आणि त्यात प्रभू दत्तात्रय सांगितले. त्याने पाणी कोणते हात आहे? कोणत्या हाताला पाणी म्हणत नाही. जे कर्तृत्वाचे हात आहे त्याला पाणी म्हणतात. रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध. ज्या हातात कर्तृत्व आहे त्याला त्या हाताला पाणी म्हणतात. पात्र कोणत्याला म्हणतात? जे हात घेतात. करतल भिक्षा तरुतल वास आचार्याने सांगितलं त्याला पात्र म्हणतात. जे हात ग्रहण करतात त्याला हात आपलं पात्र म्हणतात. कोणते हात? त्याच्या पुढं कर शब्द आहे. पाणी पात्र कर. कर कोणते? जे जुळल्या जातात, नतमस्तक होतात. कर जोडितो कथे काळी, तेथे कर माझे जुळती. नम्रतेनं जे नमस्कार करतात त्याला कर म्हणतात. त्याच्या पुढचे हात आहेत हस्त. कोणते हस्त कोणत्या हाताला म्हणत नाहीत. जे हात देतात त्याला हस्त म्हणतात. ज्या हाताने दिल्या जाते त्याला हस्त म्हणतात. हातानं दिलंच नाही तर त्या हाताला काय उपयोग आहे? हस्तौ दान विवर्जितौ श्रुतिपटौ सारस्वतौ दौहिनो नेत्रे साधू विलोकेन रहितौ पादौ न तीर्थम गता. महाभारतात आलेलं वर्णन आहे. म्हणजे जे हात देतच नाहीत त्या हातालाचा धिक्कार असतो. हात देत नाहीत ना काही उपयोग नाही. हस्तौ दान विवर्जित. हात जे देत नाहीत त्याला हात म्हणण्याच्या लायकीचे नाहीत असं महाभारत बोलते. पण मला सांगायचं काय, हे 4 शब्द वापरले. साधकाने जीवन कसं करावं? साधकाने आपल्या हाताचंच पात्र करून आपलं जीवन नम्रतेनं जगावं. पाणी पात्र दिगंबरा. मग कुठं राहायचं? हस्त करा सारिखे.
त्यानं महत्त्वाचं काय करावं, आवश्यक देव म्हणे अंतःकरणात सदा सर्व काळ देवाचं चिंतन त्याने करावं. आवश्यक देव म्हणे चिंतनीचं सादर, त्याने चिंतन करावं. चिंतनात आपल्या काळाचा वेळ करावा. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. पण साधकाच्या साधनेचा काळ असा गेला पाहिजे. पण त्याला उपदेश केला साधकाने असं आवश्यक देव म्हणे चिंतनीचं सादर. काय म्हणे महाराज, पोट आहे ना, हे पोटासाठी ए पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. मग या पोटासाठी काय म्हणे, काय नाही, भिक्षा मागावी, भिक्षा मागावी. साधकाने भिक्षा मागावी, भिक्षेचा अधिकार आहे साधकाला. 6 जणांनी भिक्षा मागावी. कोणी कोणी मागावी त्यात त्याचं चिंतन केलं. ब्रह्मचार्याने मागावी, यतीनं मागावी, गुरुची सेवा करतो त्यांनी मागावी. विद्यार्थी आहे, गुरुकुलात राहून विद्याग्रहण करतो त्यानं भिक्षा मागावी. हातपाय तुटलेले आहे त्यांनी भिक्षा मागावी. जो थकलेला आहे त्यांनी भिक्षा मागावी. यांना मागण्याचा अधिकार आहे. मी बोलत नाही, शास्त्र बोलते. ब्रह्मचारी यतिशैव विद्यार्थी गुरुपोषकः अध्वंग क्षीण वृत्तिश षडेते भिक्षुक स्मृतः. ऐका, कीर्तनात नका देऊ, थांबा. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा प्रकारचे हे 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 विडलं झालं तर आपला विषय कुठं चालला. त्याने उदरनिर्वाहासाठी जास्त सायास साधकाने करू नये. त्याने अयाचित वृत्तीत राहावं आणि त्याने भिक्षा मागावी. नाही नाही, त्या भिक्षेलाच कामधेनू समजून वागावं. भिक्षा कामधेनू ऐसी. आणि जगात कुठंतरी हे अवकाश आहे. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथ मन क्रीडा करू असं कुठंतरी राहावं. आणि अशी जर त्यानं स्थिती अंगी बांधली, होईल काय, होईल काय. त्या साधकाला फल कोणतं होईल म्हणे, पांघरोनी तुका दिशा केला वास अलक्षी. त्यांनी हा दिशाच पांघरून तो दिगंबर होऊन राहिला. या दिशाच पांघरून राहिला तर अलक्ष परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वस्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल लाक्षणिक वर्णन करणारा तुकोबाराचा अभंग आहे. प्रभू दत्तात्रय आहेत कोण बाबा? या प्रभू दत्तात्रयाचं विश्व तारण्यासाठी झालेला अवतार आहे. हा सामान्य अवतार नाही. प्रभू दत्तात्रय सिद्ध आहेत बरं का. म्हणून कलियुगात जे काही सिद्ध आहेत, कपिल मुनी सिद्ध आहेत, त्यांची साधना करा, दर्शन देतात. प्रभू दत्तात्रय सिद्ध आहेत, त्यांची साधना करा, ते दर्शन देतात. ऐका ऐका, कलियुगाच्या दृष्टीनं काही देवता तात्काळ दर्शन देतात आणि काही सिद्ध मुनी दर्शन देतात. त्यात कपिल भगवान आणि दत्तात्रयाचं नाव घेण्यात आलेलं आहे. कोण? कलौ चंडी विनायका. चंडी म्हणजे भगवती तात्काळ दर्शन देते आणि विनायक म्हणजे गणेशजी कलियुगात तात्काळ दर्शन देतात. ह्या देवता आहेत आणि सिद्ध आहेत. त्याचाही काय फरक आहे, त्याचा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. मी तिकडं जात नाही. प्रभू दत्तात्रयाचा आपण साधना करत आहात. का केली पाहिजे ही साधना? प्रभू दत्तात्रय विश्व तारण्यासाठी आले. मग ते एका ठिकाणी राहत नाही. त्यांचं राहणं एका ठिकाणी, त्यांचं स्नान एका ठिकाणी आहे, त्यांची संध्या एका ठिकाणी आहे, त्यांचं गंधलेपन एका ठिकाणी आहे, त्यांची मधुकरी एका ठिकाणी आहे, त्यांची मधुकरी मागितल्यानंतर जेवण एका ठिकाणी आहे, विडाभक्षण एका ठिकाणी आहे, त्याच्यानंतर दुपारच्या सत्रात प्रवचन एका ठिकाणी आहे, संध्याकाळची सायंसंध्या एका ठिकाणी आहे आणि प्रभू दत्तात्रय विश्रांतीला एका ठिकाणी जातात. विठ्ठल प्रभू दत्तात्रय दररोज विश्वाचं भ्रमण करतात महाराज. प्रभू दत्तात्रय थांबत एका ठिकाणी नाही, सतत भ्रमण करतात. साधनेचा काळ सोडतात. प्रभू दत्तात्रय विश्व तारण्यासाठी आल्या कारणाने सर्वत्र भ्रमण करतात. राहतात कुठं प्रभू दत्तात्रय? राहतात कुठं? आमचे ज्ञानोबा सांगतात, पहिलं मेरूच्या शिखरावर पहिला मेरूच्या शिखरी योगी निराकारी, योगी निराकारी, योगी निराकारी, योगी निराकारी. मुद्रा लावणी हे चरी, मुद्रा लावणी हे चरी,
वस्ती कुठं आहे? ज्ञानोबा सांगतात पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावूनी खेचरी. खेचरी मुद्रा आहे त्यांची. मुद्रा लावूनी खेचरी प्राणायामी बैसला तेनी सांडी अली माया त्याची अली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. अशी त्यांची अवस्था आहे. राहतात तिथं स्नान करत नाहीत. प्रभू दत्तात्रयाने राहिलं तिथं केलं. स्नानाला कुठे येतात? ते स्नान करण्यासाठी कुठे येतात? ते काशीला स्नान करतात. प्रभू दत्तात्रयाचं नित्य स्नान काशीला आहे. आणि काशीला स्नान केल्यानंतर गंगेचं नित्य स्नान त्यांचं आहे. गंगेचं स्नान झाल्यावर गंध तिथं लावत नाहीत. सकाळचा नित्यनेम करण्यासाठी प्रयाग क्षेत्री येतात. प्रयागला नित्यनेम करतात. प्रयागला नित्यनेम झाला, साधना आटोपली का मधुकरी मागण्यासाठी ते महाराष्ट्रात येतात. आणि कुठं मधुकरी मागतात? तो कोल्हापूरला मधुकरी मागतात. कोल्हापूरला मधुकरी मागतात, पण जेवण तिथं करत नाहीत. मधुकरी कोल्हापूरची आहे, पण जेवण तिथं नाही. पांचाळेश्वरला जातात आणि तिथं जेवण करतात. पांचाळेश्वरला जेवण झालं तर तिथं पुढं थांबत नाहीत. विडा भक्षण करण्यासाठी बीड जिल्ह्यात राक्षस भुवनला येतात. राक्षस भुवनला विडा आहे आणि तिथं विडा भक्षण केला का तिथं राहत नाहीत ते. तिथून ते डायरेक्ट नैमिष्य अरण्यात साधनेला जातात. नैमिष्य अरण्यात समाधीची साधना, योगाची साधना कुठं? गिरनार पर्वत. अलग लक्षात. गिरनार पर्वतावर योगाची साधना करतात. योगाची साधना करून दुपारच्या सत्रात त्यांना कथा कीर्तन ऐकावं वाटते. त्या नैमिष्य अरण्यात कथा कीर्तनाला जातात. तिथं कथा कीर्तन झालं का संध्याकाळची सायं संध्या करण्यासाठी पश्चिम तटाकावर समुद्राच्या काठावर, अरबी समुद्राच्या काठावर येतात. आणि तिथं संध्या झाली का पुन्हा संध्याकाळी विश्रांती घ्यायला माहूर शिखराला जातात. नियम आहे. विश्व तारण्यासाठी असणारा हा देवाचा अवतार. म्हणला तर देवाचा आणि मानला तर गुरुचा सुद्धा. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असे प्रभू दत्तात्रय आहेत. आणि अशा प्रभू दत्तात्रयाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाचं औचित्य उत्सवाला आहे. दोघांचंही चिंतन घडावं. अभंगाचा प्रपंच आहे. अभंग अतिशय सोपा आहे. तुकोबरात देवसंताच्या अभेदाचा विचार यात मांडतात. अभंग सोपा आहे. या अभंगात तुकोबरात देवाचा नाही साधूचा परिचय देतात, संताचा परिचय देतात. का परिचय देतात? आम्हाला नाही का? आम्हाला साधूचा खरा परिचय नाही. आम्हाला साधूचा खरा परिचय असता तर आमच्याकडून संतांची अवज्ञा घडली नसती. ज्या अर्थी जगाकडून संतांची अवज्ञा घडते त्या अर्थी साधूचा परिचय खरा आम्हाला नाही. म्हणून तुकोबरा गाथ्यात देव आणि संतांचे दोन परिचय प्रामुख्यानं देतात. आम्हाला लोक भेटतात, आम्हाला हे नाही भलते परिचय देतात. द्यावे त्याचे देतात आणि देव नाही त्याचे देतात. फिरता फिरता आम्हाला परिचय देतात. बाबाजी आपण जातो एखाद्या घरी गेलं का परिचय देतात. महाराज आमचं घर बरं का, आमचं घर आहे, आमचा मुलगा आहे, आमचा भाऊ आहे. मला वाटतं इथपर्यंत बोला परिचय ठीक आहे. याच्याही पलीकडे परिचय देतात. महाराज ही आमची बायको आहे. काही गरज आहे बोला परिचय द्यायची? काही आवश्यकता नाही. पण लोक तो परिचय देतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहेत. काही भागात सांगतात महाराज हे आमच्या मिसेस आहेत. काही तिकडं खाली गेलं ही आमची लक्ष्मी आहे. काका आपण तिकडं काका सत खऱ्या अर्थानं महाराज असं आहे. आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग सदा सर्व काळ परमार्थाला कुठे सप्ताह असू द्या काका हजर आहेतच. विडलं कारण आहे अंतकरणातली आवड. अलग लक्षात. आवड गप्प बसू देत नाही महाराज. आवड आहे. माझा विषय चालला का असं जे जीवन आहे लोक देतात. तिकडे खाली गेलं परिचय देतात. महाराज आमची लक्ष्मी आहे. इकडे खानदेशात गेलं मनी बाईसे मनी बाईसे बाईसे आयरणी भाषा आहे ना बाबाची. मनी बाई से असा परिचय. मी एका घरी गेलो ती माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यानं त्याच्या बायकोकडे असं बोट दाखवलं. मला विचारलं महाराज ह्या कोण तो मला माहीत आहेत का? मी म्हणलं पहिल्यांदा तुझ्या घरी आलो माहीत असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय. मला असा परिचय झाला नव्हता. नाविन्यपूर्ण परिचय होता. म्हणलं इकडं तिला बारदान म्हणतात पण याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो. तिच्याकडं पाहिलं त्याच्याकडं पाहिलं.
मग तिला विचारलं, ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती, बोलायला तेवढीच खमक. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे विठ्ठल. मला वाटतं या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काही गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा, जीवनात परिचय व्हावा संताचा. काय बाबा, हे दोन परिचय जीवनात झाले का जीवन सफलतेकडे जाते. जीवनाची सफलता सिद्ध करण्यासाठी दोन परिचयाची गरज आहे. पण तुकोबर आहे त्या देवाचा संताचा परिचय गाथ्यात वेगळ्या अंगानं देतात. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यात होतो, कधी कधी त्या व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, कधी कधी त्या व्यक्तीचा परिचय त्याच्या कार्यानं होतो, आणि कधी कधी त्या व्यक्तीचा परिचय त्याच्या स्वरूपातून होतो. हे वेगळे परिचयाच्या कक्षा आहेत. कधी कधी व्यक्ती बोलला का त्याचा परिचय होतो, म्हणजे ज्या अर्थी काम बिघडलं ना तोच बोलला असला पाहिजे बरं का. कधी कधी असे असतात का बस. म्हणून कधी कधी बोलण्यानं परिचय होतो माणसाचा. मानस जाणी जे बोले, व्यक्ती बोलला का कळतो, तसा देवाचाही बोलण्यातून परिचय. मधुरया गिरा, वल्गु वाक्यया आणि बुध मनोज्ञया, तीन विशेषाने भागवत त्याचा परिचय देतो. तसं साधूही बोलण्यातून कळतो. साधू कसे बोलतात तो, त्यांच्या मुखात अमृतासारखी वचन आहेत. मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी. देवाचे कारणी, देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. साधूचा वाणीद्वारा दिलेला परिचय मुखी अमृताची वाणी. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, या साधूचा वाणीद्वारा दिलेला परिचय. शब्द बोलतात कसे अमृतासारखे, मधुरावाणी ओठी. हे त्यांच्या वाणीचा परिचय साधूचा दिला. कधी व्यक्ती त्याच्या बोलण्यातून कळतो, कधी व्यक्ती त्याच्या अस्तित्वानेही कळतो. ज्या अर्थी अस्तित्वानं परिचय होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. मागं ते कोरोना आला होता ना, कोरोना चांगला होता ना. कोरोना आला होता, काही चांगल्या गोष्टी शिकवल्या कोरोनानी. आपुले कोणीच नव्हती. ते कोरोनातलं लग्न सुशिक्षित बेकार, लग्न जुळतच नव्हतं, इकून तिकून जुळलं नाही, जुळवलं. आलं लक्षात. आनंद वाटला त्याला, लग्नच होत नव्हतं, लग्न जुळलं, आनंद वाटला, पेढेच घेतले, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. पेढे वाटत वाटत घरी आला. खाटेवर आजोबा बसले, आजोबाच्या हातावर पेढा टेकवला. बाळ पेढा कशाचा? म्हणे आजोबा माझं लग्न जुळलं. म्हातारं म्हणे बरं झालं बाबा, मराय मोकळा झालो. म्हणे आजोबा असं नका म्हणून. म्हणे का? म्हणे तुम्हाला लग्नाला यायला जमायचं नाही. म्हणे का? अहो म्हणे नेमका कोरोना म्हाताऱ्या माणसावर आहे, सरकारनं त्याच्यासाठी गाड्या बंद केल्या, आणि नवरीच्या बापाने सांगलं एकही म्हातारं लग्नाला जमायचं नाही, आणि एकही म्हातारं दिसलं तर लग्न काय होणार नाही, तुम्हाला काय यायला जमायचं? म्हातारं म्हणे मला माहीत नाही, मी येणार म्हणजे येणार. पण तुम्ही आले तर लग्न होणार नाही. म्हणे मला माहीत नाही, मी येणार म्हणजे येणार. बरं जास्त तानाही जमत नव्हतं, कारण आणखीन म्हाताऱ्यानं 7-12 स्वतःच्याच नावे ठेवला होता, आणखीन काही वाटण्या केलेल्या नव्हत्या. जास्त तानाही काय करावं, मोठा प्रश्न पडला. रात्रभर झोप लागली नाही. सकाळी मित्र भेटला, म्हणे का रे बाबा काय चिंता तू? इतके दिवस जुळत नव्हतं, चिंता होती, आता जुळल्यावर काय चिंता आहे? म्हणे अडचण अशी आहे, नवरीचा बाप लहरी आहे, त्यांनी सांगितलं एकही म्हातारं लग्नाला आणायचं नाही, आणि म्हातारं दिसलं तर लग्न मोडल बरं का. आणि आमचं म्हातारं तर हट्टाला पेटलं, काय करायचं? त्याने आपण समजून सांगू. दोघंही मित्र नाही उतरणार. ते मित्र म्हणे पण ते गाडीत येऊन कोणी पाहिलं तर? म्हणे मग असं करा, ऐकतच नाही म्हातारं पोत्यात भरून घ्या. ऐकतच नाही, त्याला काय करता? म्हणे पोत्यात पण लग्नाला येईलच. लग्नाचा दिवस उजाडला, सगळं वराड गाडीत बसलं, तरुण गाडीत बसले, डीजे गाडीत भरला. डीजेवर नाचण्यासाठी काही बॉक्स लागतात म्हणे,
हे नाही तुमचे बॉक्स, ते बॉक्स बॉटलचे बॉक्स ते गाडीत टाकले. तरुण गाडीत बसले, म्हातारं पोत्यात भरून टाकलं. वराड तिकडं गेलं, तिकडं उतरते, त्या घरी उतरते, त्याला जानोसा म्हणतात, बरोबर आहे ना. त्या जानोशावर वराड उतरलं, डीजे खाली उतरला, तरुण खाली उतरले, कोपऱ्या कोपऱ्यानं गेले, बॉक्स उतरले, कोपऱ्या कोपऱ्यानं गेले. तरुण तर होऊन आले, तरुण तर होऊन आले. डीजे चालू झाला आणि ते तरुण नाचू लागले. म्हातारं पोत्यातच नाचू लागलं, कारण म्हाताऱ्याची व्यवस्था तिथंच केली होती, तिथंच एक बॉटल ठेवली होती. आलं का लक्षात? आलं महाराज. सगळं पाहता पाहता नवरीच्या तिकडल्या एकानं पाहिलं, सगळे पेताड दिसतात. नवरदेव पेताडच आहे. अशा घरी पोरगी देण्यापेक्षा लग्न मोडलं तर बरं होईल म्हणून तो नवरीच्या बापाला सांगायला, तो कानाचा हलका होता. त्यांनी सांगितल्यावर त्याला पटलं. मग म्हणे लग्न मोडा. अहो म्हणे आता कसं मोडायचं? म्हणे अशी आट टाकायची जेणेकरून त्यांना ते मंजूर होणार नाही. काय आट टाकायची? विचार केला. म्हणे आपल्या गावात नदी आहे ना, त्यांना सांगा आमची नदी लोणकडे तुपानं, गावरान तुपानं वाहती करून द्या, तरच आमची पोरगी देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. निरप्याजवळ निरोप दिला, नवरीच्या नवरदेवापर्यंत निरोप आला. त्यानं ते निरोप ऐकला, त्याची तर उतरली. त्याच्यासोबत 4-2 असतात, काय म्हणतात, कलवरे म्हणतात तिकडं. काय काही भागात त्यांना सकोने म्हणतात, काही भागात त्यांना लांडगे म्हणतात. लांडगे वेगळे, आमच्या तिकडे लांडगे म्हणतात. आलं लक्षात? आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते लांडगे टपू, लांडगे बरोबर अर्थ आहे, ते टपूनच असतात ते. आणि मग त्यांना सांगितलं असं असं आहे. ते म्हणे आपण सांगायला जाऊ. डोलत डोलत आले, तशाच तिकून काठ्या आल्या. ए म्हणे बाबा तुझं होईल, नाही तर होईल, हातपाय वाचले पाहिजे. ते काय ऐकत नाही. 1 तास, 1.5 तास, 2 तास विचार केला. म्हणे राहायचं किती वेळ, असं लग्न मोडलं तसं मोडलं, ते काय ऐकत नाही. लहरी स्वभावाचा आहे नवरीचा बाप. गाड्या काढा, गाड्या काढल्या, गाड्या वळवल्या, डीजे गाडीत भरला. काही तरुण बसले आणि काही उचलून टाकावं लागले. गाड्या निघल्या. पण एक म्हणे का रे, लग्न असंही मोडलं आणि तसंही मोडलं, पण म्हाताऱ्याचा पोत्यात जीव कशाला घेता? म्हातारा पोत्याच्या बाहेर काढा ना. एक जण पोत्याच्या जवळ गेलं, पोत्याचा दोर सोडला, म्हाताऱ्यानं मानवर केली. का रे म्हणे लग्न झालं का, डीजे का बंद झाला? त्यानं कशाचं लग्न होते? नवरीचा बाप फार लहरी आहे. त्याने आट टाकली, आमच्या गावची नदी लोणकडे तुपानं वाहती करून द्या, तरच आमची पोरगी देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. मग आपण इथं खायला तूप भेटणं, एवढं वाहतं करायला कोणाकडे एवढं तूप? म्हणे मग लग्न मोडलं म्हणून तर तुम्हाला बाहेर काढायला आलो. ते म्हातार म्हणे का रे, काय तुम्हाला डोके आहेत, काय आकली आहेत तुम्हाला? एवढ्या शुल्लक अटीवर कुठं लग्न मोडायचे असतात का? आमच्या लग्नाच्या वेळी किती मोठ्या मोठ्या अटी राहायच्यात, किती मोठ्या शर्ती राहायच्यात. शुल्लक अटीवर कुठं लग्न मोडायचे असतात का? जे सोडायला गेला होतं ना, ते म्हाताऱ्याकडे पाहतच राहिलं. पहिले त्याने म्हातारं तपासलं, याची उतरली का. आणि आजोबा पाण्यानं नदी नाही वाहती करायची, लोणकडे तुपानं नदी वाहती करायची. म्हणे मग बिचाऱ्याने आटच काय टाकली? साधी ताट आहे, शुल्लक ताट आहे, आणि अशा शुल्लक आटीवर कुठं लग्न मोडायचे असतात का? कोणी आणला रे निरोप? म्हणे निरप्या खाली आहे. म्हणे असं करा, त्याच्याजवळ आपलाही निरोप त्या नवरीच्या बापाला द्या. म्हणे काय निरोप द्यायचा आपला? त्याला सांगा आम्ही येते वेळेस तुपाचे टँकर घेऊनच आलो, आम्ही तुपाची व्यवस्था केलेलीच आहे, फक्त तुमच्या नदीत पाणी फार आहे, नदी कोरडी करून द्या, मग तूप सोडणं चालू करू. निरप्यानं निरोप येऊन नवरीच्या बापाला सांगितला. तो नवरीचा बाप त्याच्याकडे पाहतच राहिला. म्हणे का रे, तुम्ही शोध घेतलं, त्यात एकही म्हातारा नाही? हो म्हणे आम्ही पाहिलं, एकही म्हातारा नाही. ते म्हणे नाही बाबा, तुम्ही व्यवस्थित शोध घ्या, त्यात एक तरी म्हातारा, एक तरी. म्हणे हे तुम्ही कशावर म्हणता? म्हणे उन्हानं पिकले त्याची बुद्धी एवढी चालत नाही, अनुभवानंच पिकलेला पाहिजे. आणि मग खरंच पाहिलं तर म्हातारं सापडलं. कशा सापडलं? पोत्यात. झोपले नाही तुम्ही? त्या पोत्यात म्हातारं सापडलं. पोत्यात. मला सांगायचं काय, म्हाताऱ्याचा परिचय झाला, पण कशानं? त्याच्या अस्तित्वानं परिचय झाला. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, तसा कधी कधी देवाचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. देवाचाही परिचय अस्तित्वानं होतो. देव कुठं आहे? जेथे तेथे देवाची वसती, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. हो, देव तिथं आला महाराज. देव आला याचं लक्षण काय? आमचे तुकोबारा सांगतात, प्रत्येक घरात लक्ष्मीची वस्ती होते म्हणे, आणि दैन्य दारिद्र्याला त्रास येतो. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य
देवाच्या अस्तित्वाचा परिचय, देव आहे कशाहून त्याचा परिचय, घरोघरी लक्ष्मीचा वास आहे. दैन्यदारी श्रेयत इंदिरा शश्वदत्रयी भागवतानं दिलेला परिचय. इंदिरा प्रत्येक ठिकाणी आहे, आधी येते. देव येण्याच्या आधी लक्ष्मी तिथे येते. कौंडण्यपुरासी जावे तुम्ही उपदेशच केलेला आहे. माझा विषय चालला देवाच्या अस्तित्वाचा परिचय. तसा व्यक्ती अस्तित्वानं कळतो, तसा देवही अस्तित्वानं कळतो. त्याच्या पुढं सांगू, साधू सुद्धा अस्तित्वानं कळतो. इथं साधू आहे, साधूचा अस्तित्वानं परिचय घ्यायचा. काय परिचय आहे साधूचा अस्तित्वानं? संत जिथं आहे तिथं पुण्याचं पीक येते आणि पापाचा नाश होतो. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके आणि पापा नाश. संताचा अस्तित्वानं परिचय. साधू आहे ना, पुण्याचं पीक येते आणि पापाचा नाश होतो. हा साधूचा अस्तित्वानं परिचय आहे. सगळ्यांचा जसा अस्तित्वानं परिचय तसं कार्याने परिचय होतो. कधी व्यक्ती कार्यानं कळतो, कधी कधी आत्ताच महाराज आत घुसून महाराज काय कार्याहून परिचय, कार्याहून काय वयच आहे हो. स्वतःच्या जीवाच्या प्राणाची बाजीच लावा लागली ना कुरेशी. तिकडं जाऊन आज जाऊन तिथं कुठं आपला धर्म नाही आडवाला, तिथं देशाचाच विचार झाला. विठ्ठल सांगायचं काय, कधी कार्यानं व्यक्तीचा परिचय होतो, कार्यानं परिचय होतो. आणि तसा देवाचाही परिचय कार्यानं होतो. देवही कोणत्या कार्यासाठी तो आता तिकडे मी जात नाही. तसं साधूचाही परिचय त्याच्या कार्यानं होतो. साधू आपल्या कार्यातून कळतो. हे वेगळे जरी परिचय असले तरी मुख्य परिचय स्वरूपाचा परिचय. देवाचाही स्वरूपाने खरा परिचय होतो, तसा साधूचाही स्वरूपाने परिचय होतो. देवाचा स्वरूपाचा परिचय सांगायचा झाला तर सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. देवाचा स्वरूपाचा परिचय सांगायचा आनंदाद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियाचे, जे का निज ध्येय योगियाचे, जे का निज ध्येय योगियाचे, जे का निज ध्येय आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज योगियाचे, जे का निज ध्येय योगियाचे आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियाचे, जे का निज देवाचा जसा स्वरूपाने परिचय, जसा साधूचाही स्वरूपाने परिचय, तो वास्तव परिचय, खरा परिचय. आणि संतांचा खरा परिचय जर काय असेल ते अभंगाचं पहिलं चरण आहे. देवते संत, 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 देवते
संताचा काय म्हणे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. एकच शब्द डबल आहे, एक वाक्य डबल आहे. एक शब्द जरी डबल आला तरी द्विरुक्ती दोष आहे. एक वाक्य डबल आहे. काऊन? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं आहे. साठवलं आठवलं, पुढच्याला पटवलं आणि पटलं नाही तर कटवलं. संताचं वाङ्मय आहाच नाही, फोल नाही. एकच वाक्य डबल का वापरलं? त्याचं उत्तर असं आहे, द्विरुक्ती जसा दोष आहे तसा गुण आहे. कुठं द्विरुक्ती चालते म्हणजे कुठं चालते? आग्रह आहे तिथं चालते, आदर आहे तिथं चालते, सिद्धांत आहे तिथं चालते. उदाहरण सांगतो, अतिशय प्रेमाचा व्यक्ती दारात आला, आपण उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकला आणि तेवढ्यात त्याला पाहिलं, हात जोडतो, राम राम. पुढं काय म्हणतो त्याला? काय म्हणता तुम्ही? हा, काहीच म्हणत नाही. कशाला आले? हा हा, या मग नाही, या काय हो? हा, हे द्विरुक्तीच नाही, तुरुक्ती चतुरुक्ती होते. चांगलं पंचपक्वानाचं जेवण तयार केलं, ज्यांच्यासाठी तयार केलं ते जेवायला बसले, मग वाढायला गेले. तुम्ही काय म्हणता मग? हा, त्यांनी हात असा लावला, मग तुम्ही काय म्हणता? घ्या, तुमच्या घरी भेटत नाही, हादाडा. असं नाही ना. मग म्हणता काय म्हणता? अहो घ्या 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 घ्या, हे घ्या काय हे आग्रह आहे. आग्रहाच्या ठिकाणी चालते. दररोज आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा. अभंग झाला का पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुख का? सिद्धांताचा विषय पुन्हा सांगितला पाहिजे. शास्त्र बोलते आवृत्ती सकृत उपदेशात पुन्हा सांगावा. म्हणून देवते संत अभंगात संत वरच्या विषयी परमादर, म्हणून देवते संत. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावी, म्हणून देवते संत. आणि अभंगातला सिद्धांतच देव आणि संत एक आहे, म्हणून देवते संत. विठ्ठल देव आणि संत एक आहेत. म्हणजे कसं काय महाराज एक आहे? म्हणजे कसा विचार करी काय? गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. गुणाचा विचार त्याला गौनिवृत्ती म्हणतात. कशाला म्हणतात गौनिवृत्ती? सोपं सांगतो, ऐका. एखादा व्यक्ती असतो, लोक म्हणतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही का त्याला? वाघ म्हणतात ना, वाघ. आणि असतोय वाघ. लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मानगुटीवर असते, देवीच्या ताब्यातला वाघ. अलग लक्षात? एखाद्याला वाघ म्हणण्यात त्याचं सारस्य नाही. अलग लक्षात? वाघासारखं त्याचं शरीर नाही, पण वाघासारखे त्याचे गुण आहे. त्याला शौर्य क्रूर्य त्याच्या ठिकाणी दिसते, त्याला वाघ म्हणतात. आणखीन सोपं सांगू का? ते मागचा कोरोनाच घेतो ना. तुम्ही म्हणाल महाराज जरा जास्तच बोलता कोरोना, तुमच्यावर बितला होता का? येऊन गेला, काही त्यानं केलं नाही. अलग लक्षात? हा, त्याला घाबरलं तरच ते भेडवत होतं. अलग लक्षात? त्याला घाबरलं तर ते घाबरूनच जास्त लोक गेले. कोरोनाने गेले नाही, भीतीनंच जास्त गेले. ते कोरोनात ते तिकडं मैत्रीण दूर देशात होती, तिकडं कोरोना वाढला. इकडं मैत्रिणीचं लग्न ती काही येऊ शकली नाही. दिवाळ सणाला कोरोना ओसरला, दोघी माहेरी आल्या. म्हणे का ग तुझ्या लग्नाला नाही येणं शक्य झालं? कोण असते तुझ्या सासरी? तिनं सांगितलं बाई मला सासू आहे सासरे आहेत. कसे ग? म्हणे शंकर पार्वती सारखे आहेत. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? खूप चांगली होती. म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, खूप चांगले. अगं कशा आहे सांगशील का? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. नाही आलं तुमच्या लक्षात? महादेवाचं मंदिर नाही का? भागवत महाराज तुमच्या आहे ना इथं, बस मंदिर आहेत. ऐका महादेवाच्या पुढं काय असते? मी बहिर आहे, मला ऐकायला कमी येते. नंदी. तिला विचारलं पती कसे आहेत? तिनं काय उत्तर दिलं महादेवाच्या? म्हणजे उत्तर तुम्ही द्यायला लागले, जरा विचारपूर्वक द्या ना. जरा तुमच्याकडून उत्तराचीच अपेक्षा नाही मला, उत्तर इकून आलं पाहिजे. आलं लक्षात? आता सांगा कसे आहेत? आता नाही, आता सावध झाले ते म्हण. आलं लक्षात? ऐका, तिनं सांगितलं माझे पती, तिला म्हणायचं नव्हतं नंदी बैल आहेत, म्हणत असतात नवरा माझ्या पतीचं वर्णन झालं. तिला विचारलं का ग जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली आहे. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी तिला विचारलं तुला ननंद आहे का? ननंद
ननन शब्द ऐकला, नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना? म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. लवंगी मिरची पाहिली ना तुम्ही, घासातली मिरची. आता मी तुम्हाला विचारतो, लवंगी मिरची हिरवी आहे, ननन हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर आहे का, लवंगी मिरची जशी तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. देवसंताचा विचार करा, गुणात अभेद आहे. देवसंताचा विचार करा, स्वरूपात अभेद आहे. आणि देवसंताचा विचार करा, सामर्थ्यात अभेद आहे. मी पटवून देतो, देव जसा आहे तसे हरिभक्त आहे. हरी तैसे हरीचे दास. काही फरक नाही, सगळे गुण सारखे आहे. देवात जे गुण आहेत साधूकडे तेच गुण आहे, देवाकडे गुण आहेत. ऐका ऐका, कोणकोणते? यश, श्री, पुढं औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे साही गुणवर्य. वसती जेथ मनोनितो भगवंतू, निसंगाचा सांगातू, मने पार्था दत्त चित्तो होई आता. देवाकडे 6 भग आहेत. हे 6 गुण आहेत. ज्याच्याकडं 6 गुण एकाच वेळी एक समय अवच्छेदकानं राहतात त्याला भगवान म्हणतात. कोणाला भगवान म्हणतात? कोणाला भगवान म्हणतात? षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण. आलं लक्षात? वरकडं कोठे काही एक आहे, एक नाही, हे जगात पाहायला सापडते. भगवान कोणाला म्हणावं? पुराणानं वेगळा विचार मांडला. ज्याच्याकडे 3 शक्ती आहे, उत्पत्ती, प्रलय आणि स्थिती. उत्पत्तीम प्रलयम चैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच स वाचो भगवान इति. भगवान शब्दाची व्याख्या पुराणात अशी आली, उत्पत्ती, स्थिती, लय ह्या 3 क्रिया जो करतो, भूताची गती अगती जो जाणतो, त्याला भगवान म्हणतात. या श्लोकाचा थोडक्यात भाव सांगू का? शॉर्ट फॉर्म आपल्याला माहीत असणारा शब्द आहे गॉड. GOD, गॉड. गॉड जी जनरेशन, जनु जनरेट, ऑपरेशन ऑपरेट आणि डिझॉल्व, ह्या 3 क्रिया करतो. पण ज्याच्यात काहीच बदल होत नाही असं एक तत्व आहे, त्याला कॉन्स्टंट तत्व म्हणतात. आणि मला वाटते त्यालाच कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात. आलं लक्षात? त्याला ऊर्जा अक्षयता म्हणतात. ऊर्जा अक्षयता काय आणि कॉन्झर्वेशन एनर्जी काय, ते एकाच अर्थाचे शब्द आहेत. सांगायचं काय? ज्याच्यात काहीच बदल होत नाही, काहीच बदल होत नाही असं एक शाश्वत तत्व आहे. जगताची उत्पत्ती, स्थिती, लय करतो पण त्यात काही बदल होत नाही असं एक तत्व आहे. त्याला म्हणतात देव, त्याला भगवान म्हणतात. याच्याकडे 6 गुण आहेत, त्याच्याकडे 6 गुण. त्या आमच्या या संताकडे 6 गुण आहेत. देवाकडे 6 गुण आहेत, 3 शक्ती आहे. आमच्या संताकडे 6 गुण आहेत आणि 3 शक्ती आहेत. पहिला गुण आहे देवाकडे यश. यश पहिला गुण यश आहे. आमच्या संताकडे यश नाही. देवाला जसा पराजय माहीत नाही तसं आमच्या संतालाही पराजय माहीत नाही. एवढं मोठं प्रासाद आपण उभं केलं. अलग लक्षात? त्या देवाकडं पहा बरं, त्या हनुमंतराकडे सगळ्यात मोठा गुण आहे. कोणता हो? यश नावाचा गुण. यशे थोरविला मारुती. यश संताकडे आहे. पटवून देतो मी तुम्हाला. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या कामाला, एखाद्या वाटेला चालू लागलो तर त्या वाटेला अपयश येत नाही म्हणे. अपयश त्या वाटेचं उल्लंघन करून जाते. देवाच्या मुखातले शब्द आहेत ज्ञानेश्वर 2ऱ्या अध्यायात. तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघिजे. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? देवाकडे जसं यश आहे तसं साधूकडे यश आहे. चला 18वा अध्याय. विजय नाम अर्जुन विख्यातू. अर्जुनाचं नावच विजय आहे. का विजय नाव? त्याला पराजय माहीत नाही म्हणून. विजय नाम अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्णनाथू, श्री श्री विजय निश्चितू असने जेथ. म्हणून देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाकडे 2रा गुण आहे, श्री नावाचा गुण आहे. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे? आपण दररोज म्हणतो राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. देव मदनाचा पुतळा आहे. देव अतिशय सुंदर आहे. ऐका ऐका किती सुंदर आहे. सकाळी सकाळी तो बालकृष्ण उठला, दारात आला, हात वर केलेले आहे, आळस देत आहे. लहान बाळ दारात सकाळी उठल्यावर दारात येते, बाहेर काय चाललं निरखून पाहते. देवाने हात वर केले, आळस देत आहे. सासूरवाशी राधा शेण टाकायला निघलेली आहे. शेणाची पाटी, शेणाचं टोपलं तिच्या डोक्यावर आहे. पातळ शेण त्या टोपल्यात आहे आणि शेण टाकायला निघलेल्या राधेचं लक्ष नकळत कृष्णाच्या दाराकडे गेलं. दारात तो बालकृष्ण पाहिला. झोपेतून उठलेली त्याची निरागस मुद्रा पाहिली. कोणताच भाव नाही, निर्विकार मुद्रा त्याची पाहिली. आणि पाहिल्यानंतर त्या कृष्णाचं रमणीय कमनीय रूप राधेनं पाहिलं. राधा पुढे पायच टाकत नाही. त्या कृष्णाच्या त्या रूपानं पाहिली या वेध लावी.
बैसे जीवी जडोने त्या कृष्णाच्या रूपानं राधेला आकृष्ट केलं. राधा कृष्णाच्या दाराजवळ आली, जवळ आली, शेणाच्या पाठीतला हात काढला. कृष्णाचे हात वर आहेत, कृष्ण आळस देत आहे, बालकृष्ण दारात आळस देत आहे. आणि मग राधेनं शेणाच्या पाठीतला हात काढला आणि असा गाल पकडला. लहान बाळाचा गालगुच्चा घेतो का नाही आपण, गाल पकडला. वरचा हात कृष्णाने गालावून फिरवला. केलं काय म्हणे, राधेनं आपल्या गालाला शेण लावलं. आपण राधेची खोडी काढली नाही, राधा आपल्या दारात येऊन आपली खोडी करते. आणखीन आपण उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकला नाही, लोक आपल्यालाच रिकामं खोडकर म्हणतात. म्हणे आता तसं नाही थांबायचं. तिनं खोडी केली ना, खोडीला सुरुवात तिनं केली ना, आता गप्प नाही बसायचं. राधा शेण टाकायला डोक्यावर पाटी घेऊन निघलेली. तिनं तोंड वळवलं का खाली पडलेलं शेण उचललं, राधेच्या अंगावर मारून फेकलं. राधेनं पाहिलं मागून काय आलं, तिनं तोंड वळवलं, दुसरं उचललं आणि तोंडावर मारलं. साधी चिडली असेल, वैतागली राधा. चिडलेल्या राधेनं ते शेणाची पाटी आणली, खाली ठेवली. पातळ शेण होतं, ते पातळ शेणाची पाटी खाली ठेवली. रागे रागे कृष्णाची मानगुट्टी पकडली, त्या पाटीजवळ त्या टोपल्याजवळ आणलं आणि त्या टोपल्यात कृष्णाचं तोंड असं दाबलं. काय झालं सर, नाही आलं लक्षात तुमच्या? उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या. काय झालं असेल उत्तर? साधं सोपं आहे ना उत्तर. काय झालं सर? तोंड शेणाने भरलं. काय अवघड उत्तर नाही. तोंड शेणा, भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? नाही ना. युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहरा शेणाने भरल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि तिथं शेणाच्या पाट्या आल्या असत्या. आणखी शेणाच्या पाट्या मेकअप बॉक्स मध्ये नाहीत, त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. तरी ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? भक्तिशास्त्राने चिंतन केलं, तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता आणि स्वरूपाचा भास होत होता. ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली, आहे का नाही? फिरून फिरून लावली, माहिती आहे का नाही तुम्हाला? ते फिरून फिरून लावली आहे ना इकडं. ते लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. का नाही? याचं सरळ उत्तर आहे, परमात्म्याचं सौंदर्य अप्राकृतिक आहे, वस्तुगत आहे आणि आपलं सौंदर्य प्राकृतिक आहे. म्हणून खरं सौंदर्य आपल्या ठिकाणी नाही. म्हणून देवाच्या सौंदर्याला उपमा आहे. खरी श्री नावाचा गुण देवाकडे आहे. म्हणून परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा या आमच्या संताकडं. ज्ञानोबाराचं दर्शन नाथबाबाला झालं. नाथबाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झाल्यानंतर नाथबाबाला त्या ज्ञानोबाराचं सौंदर्य दिसलं कसं? दुसरी उपमा नाथबाबा देत नाहीत. देवाच्या सौंदर्याला जशी मदनाचा पुतळा उपमा आहे तसं ज्ञानोबाराचं सौंदर्य नाथबाबा उपमा देतात. ज्ञानोबारा आहेत कसे हो? आहेत कसे? ज्ञानोबारा दिव्य तेजपुंज आहेत. ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. परब्रह्म केवळा बोलत से, परब्रह्म केवळा बोलत से, परब्रह्म केवळा बोलत से. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळा बोलत से, परब्रह्म केवळा बोलत से, परब्रह्म केवळा बोलत से. ऐका, देवाच्या सौंदर्याला उपमा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा आणि ज्ञानोबाराच्या सौंदर्याला उपमा आहे दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. उपमा सारखी आहे, फरक कुठं करता? पण देवाकडं श्री जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. आलं लक्षात? ते आपलं पद देत नाही, आपली खुर्ची देत नाही. आपलं पद याचा अर्थ असा आहे, अविद्या उपाधी असणाऱ्या जीवानी मायोपाधिक ईश्वराची भक्ती करायची पण ईश्वरत्वाची अपेक्षा करायची नाही. पार झालं तर जीव ब्रह्म होईल पण ईश्वर मात्र होणार नाही. म्हणजे त्याची उपाधी देव देत नाही, आपलं पद देव देत नाही. देव संकुचित आहे, काही गोष्टी देव देत नाही. काय देत नाही? ऐका, 3 गोष्टी देव देत नाही. श्रीवत्सलांचन देव कधीच देत नाही. लक्ष्मीचं पतित्व देव कधीच देत नाही. जगताचं कर्तृत्व देव कधीच देत नाही. या 3 गोष्टी देव देत नाही. पण आमचे संत इतके उदार आहे, आपलं पद देतात, आपल्या पदावर आरूढ करतात. नाही, आपल्यासारखं ते तात्काळ करतात
आपुल्या सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी आपुल्या सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी आपल्यासारखं ते तात्काळ करतात, काळवेळ सुद्धा लागू देत नाही. देवापेक्षा औदार्य आहे. आता किती गुण सांगू तुम्हाला. यश श्री औदार्य ज्ञान देवाकडे आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. काय फरक आहे हो? काही फरक नाही. सगळ्या गुणानं देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. म्हणून देव आणि संत एक आहेत. पण तुकोपर्यंत देव ते संत, देव ते संत. देव अवतार कोटीतला आहे तसे संत अवतारी. आम्हासाठी अवतार आणि अवतार तुम्हा धराया दोघे अवतार आहे. फरक कुठं आहे? फरक आहे ना. कुठं फरक आहे? देवाचा अवतार कोणासाठी? चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. चांगल्यासाठी नाही तर देव दोघांसाठी येतो. संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही आणि म्हणाव तेवढा वाईटही नाही. असे मधले आपण चांगले का वाईट आहे? आपण चांगले का वाईट आहे? काय मत आहे तुमचं? आपण चांगले का वाईट आहे? हा मधले नाही, म्हणाव तेवढं नाही आपण चांगले. जरा तपासून पहा ना आपलं. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. अलग लक्षात. हा आपण चांगले? खरं सांगा बरं, आपण खरं चांगले? हा नाही महाराज, आपण म्हणाव तेवढे चांगले नाही आणि म्हणाव तेवढे वाईटही नाही. तुम्हाला पटणार नाही पण पटवून देतो मी. पटवून देऊ का तुम्हाला? इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो, पाऊस असला तरी. कोण येतात तो कीर्तनाला? चांगली लोक येतात का वाईट लोक येतात? तर उत्तर विचारपूर्वक द्या. अंगलट येईल असं देऊ नका. कोण लोक येतात कीर्तनाला? हा मग चांगली येतं कीर्तनाला येण्याची काय गरज आहे? ऐका, नाही बरोबर आहे तुमचं उत्तर, बरोबर आहे. चांगली म्हणूनच काय झालो आपण कीर्तनाला आलो. पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं, याला कोणी चांगुलपणा म्हणणार नाही. आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं, याला कोणी चांगुलपणा म्हणणार नाही देवा. म्हणून आपण चांगले नाही आणि आपण वाईटही नाही महाराज. विडाल देवही अवतारी आहे आणि संतही अवतारी आहे. दुसरी विशेषता आहे, देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही व कुठून आलात? बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठ लोकातून आलो, आम्ही वैकुंठवासी. आमचं येण्याचं स्थान वैकुंठ. ऐका, देव वैकुंठातून आला, साधू वैकुंठातून आले. देव आला का? धर्म रक्षावया अवतार घेशी. साधू आलेत का? धर्म रक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्णे. येण्याचं प्रयोजन सारखं. असं म्हणतात बुवा, देवानी एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलत नाही का? ऐका, साधूच्याही कृपेनं मुका बोलतो पण साधं बोलत नाही, शास्त्र बोलतो. देवाचा गुरु बृहस्पती, त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, आपुलिया स्नेहाचे वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध ओढा.
देवानी कृपा केल्यावर मुकाच बोलतो, संतांनी कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. होता कृपा तुमची पशु बोले वेद सामर्थ्य. देवानी कृपा केली, पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंग येते गिरीम. पांगळ्यावर देवाची कृपा झाली, पांगळा चालतो. साधूनी पांगळ्यावर कृपा केली, चालणार का नाही? चालेल. आपल्या जवळच आहे सप्तशृंगी पर्वत, जवळ आहे. सप्तशृंगी पर्वतावरचा इतिहास आहे. चौरंगीनाथाचे हातपाय तोडून धड तिथं टाकलं, मस्त त्या पुढं सप्तशृंगी पर्वतावर. आणि तिथून मत्स्येंद्रनाथ जात आहेत. मत्स्येंद्रनाथांनी पाहिलं हे धड चौरंगीच आहे, चौरंगीनाथाचं आहे. आणि मग त्यांची दृष्टी त्या धडावर पडली. हातपाय नाहीत, हातपाय कलम करून धड तिथं पडलेलं आहे. दृष्टी पडल्याबरोबर करुणा रूपी दृष्टी पडली. सत्कर्म परिपाकात ते करुणानिधीनो धृता प्राप्य तीर तरुच्छाया विश्राम्यंती यथा सुखम. शास्त्रकर्त्याने जसं चिंतन केलं त्या करुणानिधी ती दृष्टी पडली. त्या करुणानिधी पुरुषाची परिणाम असा झाला, त्या चौरंगीनाथाच्या शरीरातून पुन्हा हातपाय बाहेर आले. त्यांना पुन्हा हातपाय फुटले, ते चालू लागले. सप्तशृंगी पर्वतावर घडलेला प्रसंग आहे, मी बोलत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत हे सांगतात. ज्ञानेश्वरीत सप्तशृंगी पर्वताचं वर्णन आहे. पुढं तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. सप्तशृंगी पर्वतावरचा प्रसंग आहे. मला सांगायचं काय, पांगळ्याला पाय देण्याचं काम जसा देव करतो तसे संतही करतात. पांगळ्याला चालवतात देव, पण जड भिंतीला चालवण्याचं सामर्थ्य आमच्या साधूत आहे. म्हणून देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. म्हणून देवते संत देवते, देव सच्चिदानंद स्वरूप आहे. देव सच्चिदानंद हे कुठं सदेह सच्चिदानंद का नव्हती ते? मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदो मीची एक स्वतः सिद्धू जे अपने नसी भेदून नोनी जाणे. सत काय चित काय आनंद काय हे रात्री सांगायचं नाही, हे नाही. सत त्याला म्हणतात अभावम अप्रतियोगित्वम सत्यत्वम. स्वतः अभावा न विद्यते. कळलं ना तुम्हाला? स्वतः अभावा न विद्यते, असतः अभावा न विद्यते. अरे सतचा कधी अभाव होत नाही, असतचा कधी भाव असत नाही. आणि अशा सत आणि असतला भेद जो जाणतो तो तत्ववेत्ता आहे. कळलं नाही तुम्हाला? मग म्हणे ते अभाव किती आहे? प्रागभाव, प्रध्वंसाव, अन्योन्य, अत्यंत असे 4 अभाव आहेत. हे जर रात्री अभाव काढले तर श्रोत्यांचा अभाव. मग त्या अभावात जाण्यापेक्षा मी भावातच राहतो. अलग लक्षात? हे कीर्तन हे नाही, अलीकडे हे कीर्तनाचा विषयच नाही. हे पाठाचा विषय राहिला नाही तर कीर्तनाचा लांब राहिला. महाराज काय सांगायचं मला? चिवड्याचं गिराईत जास्त आहे, काजू बदामचं फार कमी आहे. विठ्ठल नाही, जास्त नाही. ह्याचं गिराईक कमी आहे म्हणून हे काढायचंच नाही. माल न सांगावे वर्म जगी असू द्यावा भ्रम. अलग लक्षात? हे सांगू नये. सांगू नये म्हणजे जातीचा भेटला तरच सांगावं, बिना जातीच्याला सांगू नये. म्हणजे तो त्या जातीचा म्हणजे त्याला तर त्या जातीचा याचा अर्थ त्याला ते ज्ञानाची आवडी पाहिजे. आणि त्याची आवडी नसेल तर ज्ञानोबा म्हणतात सांगू नये. आवडी न धरे मानसी, त्याला सांगावं का नाही सांगावं? आवडीची धनी पेला, आवडीची धनी पेला, आवडीची धनी पेलावया, आवडीची धनी पेलावया. माझी जातीचे मज भेडो कोणी, आवडीची धनी पेलावया, आवडीची धनी माझ्या जातीचे म्हणतात. तो कोणाची कोणती जात आहे?
आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियाची मनी अर्थ माझे. तसं इकडली जातच आहे. हे कोणते तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे काम नाही. पाहिजे इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. हे केलेला उपदेश आहे. मला सांगायचं काय, विषयांतर होईल. विषय एवढाच चालला का देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. देव जसा आहे म्हणून तुकोबरांत देव ते संत, देव ते संत. देव सच्चिदानंद स्वरूप, संत सच्च, देव व्यापक, संत कुठं परिच्छिन्न आहे. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाचे. कुठं नाही देव घट घट बीच मे राम रमैया. कुठं नाही देव, सर्व ठिकाणी. तो नाही ऐसा ठाव उरलास कवन. देव नटला नाना परी भरोनी मुरला चराचरी भरोनी मुरला चराचरी भरोनी मुरला चराचरी आचार्यांनी विष्णू सहस्रनाम भाष्य आहे. आचार्यांनी विष्णू सहस्रनाम भाष्य, ते विष्णू सहस्रनाम भाष्य लिहिलं. त्या भाष्यात सदायोगी पद आहे. त्या सदायोगी पदाचं चिंतन करत असलं. हे सदायोगी पदानं सूचित काय, सदा आविर्भूत स्वरूपत्वात असं आचार्यांनी लक्षण केलं. म्हणजे त्याचा कधीच तिरोभाव होत नाही. तो सदा आविर्भावच त्याचा राहतो. असा तो परमात्मा आहे. सर्व ठिकाणी ओतप्रोत नव्यापित्वा देशतांता नित्यत्वा नापिकालतः न वस्तुतोपी सार्वात्म्या दानंत्यम ब्रह्मणी त्रिधा. असं त्याचं चिंतन करतोस. त्याचं चिंतन केलं. तो सर्व ठिकाणी आहे. हे रात्रीचा विषय नाही, मी तिकडं जात नाही. म्हणून सांगायचं काय, देव सर्व व्यापक आहे. या आमच्या संताकडं ज्ञानोबाराचं चिंतन करा. त्या काशीला ज्ञानोबारा गेले. ज्ञानोबाराचं पावित्र्य पाहिलं, तेज पाहिलं. आणि सगळ्यात मोठं तीर्थ गंगा. त्या गंगेनंच ज्ञानोबाराच्या पायाला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर नामदेव महाराज सांगू लागले, नामा म्हणे सोडा बाई ज्ञानदेव सर्वा ठाई. कुणाला ज्ञानोबार आहे, कुठं नाहीत. याचा अर्थ देव जसा व्यापक आहे तसे संत व्यापक आहे. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतिती. व्यापकता यशस आपलं सगळं पहा व्यापक आहे. देव गुणातीत आहे. साधू कुठं गुणात अटकला बाबा, गुण इंद्रिय पुढी नाही जेत. पण देव आणि संत सारखे. कथा सांगतो तुम्हाला. कृष्ण अवतार झाला. हातात दुधाची चरवी घेतली आणि कृष्ण धार काढायला बाहेर आला. राधेला पाहिलं बाबा भुलला. आपल्याला प्रमाण पाठ आहे. राधेला पाहुणे भुलले हरी आणि बैल धुवती. देवाने बैलाच्या कासेत हात घातला आणि धार काढले. कृष्णाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि संत. चला आमच्या संताच्या जीवनात आमचे तुकोबर आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाली. इंद्राच्या डोहात परीनं उडी टाकली. देवानी मत्स्यरूप धारण केलं. भागीरथीला बाहेर काढलं. वैकुंठ लोकातून तुकोबाराला खाली पाठवलं. तुकोबारा खाली आले. भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले. पाहिलं बाबा तुम्ही, अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले. बाबा आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच आले नाही, तुम्ही कसे आले. तुकोबारा म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. म्हणे मग बाबा त्यांच्या 10व्याच्या आणि 13व्याच्या पत्रिकेवर तर असंच लिहिलेलं असते. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठं गेले, कुठं गेले. मी म्हणतो इथं काय हो, इथं खायला बी नीट नाही, प्यायला नीट नाही, असा सूर्य तापत आहे. काय खरं आहे इथं, काही खरं नाही. तिथं अमृताचे कोठारे जयेगावी खेळणारे असे विशेष भोग जर तिथं असतील आणि आपलं म्हातारं जर तिथं गेलं तर दुःख करण्याचं कारण काय आहे. पण आपल्यालाही माहीत आहे हात पीत तिथपर्यंत जाणं शक्य नाही. त्या ती पत्रिकाच विसंगत आहे. कळवण्यात दुःख होते, गेले कुठं. चांगल्या गावाला गेल्यावर दुःख करावं का. पण त्यालाही माहीत आहे हे तिथपर्यंत जाणं कदापि शक्य नाही. म्हणून पहिला शब्द आहे कळवण्यात अत्यंत दुःख होते की. याचा अर्थ असा आहे पिडलं. ऐका ऐका म्हणजे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. पण ज्या घर वैकुंठी येते उपकारासाठी आले. आमचं मूळचं घरच वैकुंठ आहे. भागीरथीने हात धरला, घरी नेलं. म्हणे बाबा मी आता तुम्हाला जाऊ देणार नाही. पोरीचं प्रेम
म्हणे बाबा जेवाय काय करू? म्हणे बाई एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माहिती, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्यात उन्हाळ्यात. आणि ते शेवयाचा भात केला, तुकोबाराच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला काय पाहिजे? दूध, साखर. पाहिलं घरात दूध नाही, गावात फिरली, दूध काय भेटलं नाही. इतक्या लांबून बाबा आले. आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली, रिकामं दुधाचं भांडं घेतलं, खाली मान टाकली, तुकोबाराच्या समोर उभी आहे. तुकोबारा सांगलं पोरी नाराज होऊ नको, ते भांडं माझ्या हातात दे. ते दुधाचं भांडं आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबारा तिथं गेले, त्या वेलेश्वराची पूजा केली. आणि महाराजांनी दूध नदीचे काढी, दूध नदीचे काढी, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. बेलेश्वरा ते पूजिले चेतन नंदीचं दूध काढलं आणि आमच्या तुकोबाने दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक म्हणावं लागते, देवापेक्षा संताचं सामर्थ्य अधिक. कृष्ण अवतार, देव चोरीला जायचं, कृष्ण चोरीला जायचे. यशोदेच्या दारात दुसऱ्या दिवशी गवळणची दाटी. अगं यशोदे, काल आला परवा आला, दही दूध खाल्लं, मंथनी फोडल्या. चोरीचं गारानं यशोदेला सांगायच्या आणि कृष्णाकडे पाहून त्या गवळणी कृष्णाला खुणवायच्या, कृष्णा आमच्या घरी चोरीला ये. ऐकत आहे तुम्ही? असं घडते? चोराला चोरीचं निमंत्रण देत असतो का? मग चोरी केल्यावर पुन्हा त्या गवळणी त्याला चोरीचं निमंत्रण का द्यायच्या? उत्तर एकच आहे, कृष्ण चोर साधा नव्हता. कृष्ण ज्या घरात चोरी करायचा, ज्या मंथनीला त्याचा हात लागायचा, त्यातलं कमी व्हायचं नाही, उलट वाढायचं. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे. दुने झाले त्याचा मानिती संतोष किंवा करीती संतोष दुभत्याचे असं धरून या, किंवा हात लागे तेथ वाढते नवनीत. देवाचा हात लागला का ते नवनीत आपोआप वाढायचं. असं फुकट वाढून देणारा चोर कोणाला नको, कमी करतो म्हणून आपल्याला नको. ते वाढवणारा चोर होता. देवाचा हात लागला का नवनीत वाढायचं. हे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चला देव आणि संत. चला संताच्या जीवनात आमचे तुकोबार आहे. परोपकारी जीवन. चाकणच्या बाजाराला निघले. एक म्हातारी आली, म्हणे तुकाराम बुवा तुम्ही बाजारात चालले, आमचं तेवढं तेल आणता का हो? तेलाचं भांडं तुकोबाराच्या हातात ठेवलं. 4 होन तुकोबाराकडे दिले. तुकोबारा चाकणला गेले, आपला बाजार घेतला, म्हातारीचं तेल घेतलं, घरी आले, म्हातारीचं तेल म्हातारीकडे दिलं. तिचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस पुरते, म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत. 8 दिवस झाले तरी म्हातारीचं तेल संपलं नाही. 15 दिवस झाले तरी तेलाची शीग खाली आली नाही. महिना झाला तरी तेल संपायचं नाव घेत. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल. म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही. तिनं जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता. काय काय तळलं तुम्हाला सांगितलं असतं, पण रिकामं तुमच्याही तोंडाला पाणी सोडणं, माझ्या तोंडाला पाणी सोडणं मला काही बरं वाटत नाही. महाराज महिन्यात म्हातारी क्विंटलची झाली होती. अलग लक्षात. म्हणून सांगायचं काय, देवाचा हात लागला तर नवनीत दुनावलं आणि तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावलं. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखा आहे, वेगळीकता कुठे सांगा ना. म्हणून देव आणि संत सारखे. देवाचा पाय लागला, दगडाची स्त्री झाली. आमच्या साधूचाही पाय लागला, दगडाची स्त्री झाली. एक कथा माहीत आहे तुम्हाला, रामाचा पद लागता जडशिळा त्वरे झाली कामिनी. हे कथा माहीत आहे. पण ऐका, अर्जुन अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला. घोडा जाता जाता एका शिळेजवळ जाऊन थांबला. तो घोडा पुढं जातच नाही. रक्षणार्थ धनुधारी अर्जुन आला. घोडा का पुढं जात नाही?
सैन्याने शक्ती पणाला लावली तरी घोडा काही हलत नाही. अर्जुन तिथं आला आणि अर्जुनाच्या पायाचे रजक्कण त्या शिळेवर उडाले. ते शिळा राहिली नाही, ती शिळा तात्काळ स्त्री झाली. दिव्य विमान आलं आणि त्यात बसून स्वर्गाला निघून गेली. ऐका, रामाचा पाय लागला तर दगडाची सी झाली. मला वाटते गौतमाची शापित पत्नी अहिल्या तिचा उद्धार केला. अर्जुनाचा पाय लागला, दगडाची सी झाली. उद्दालक ऋषीची शापित पत्नी तिचा उद्धार केला. काय काय सामर्थ्य कमी आहे. देव आणि संत सारखे. एकच कथा सांगतो. रामावतार, पंचवटी, प्रतिकूल अवस्था. रावणानं स्वारी केली, सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसलेला आहे. मंदोदरी रावणाची पत्नी जवळ आली. स्वामी, अहो तुम्ही खिन्न का? म्हणे मंदोदरी करू काय? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवा गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणे झालं काय? म्हणे सीता मला वश होत नाही. मंदोदराने नाराज होऊ नका, तुमच्याकडे एक विद्या आहे. त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, रामाचं मायावी रूप घ्या. जर तुम्ही रामाचं मायावी रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीने सांगितलं. रावण हसू लागला. मंदोदरी म्हणते, मी तुम्हाला उपाय सांगते, तुम्ही हसता, माझा उपहास करता. अगं मंदोदरी, तसं नाही. मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं, मग रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे का तुम्ही? काय ऐकलं तुम्ही? काय आदर्श आहे देवा, ज्याच्या सोंगात विकार नाही, जीवनात लांब राहिला. जहा राम वहा काम नाही. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची इच्छा नाही. हे रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि संत. चला, संताच्या जीवनात, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला, ब्लॅक अँड व्हाईट जुना. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसाने त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला. समरस्तेतून तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला का मागं 2-3 वर्षाखाली एक चित्रपट गाजला, त्याच्याही पेक्षा तो गाजला. गाजला नाही चित्रपट मागं गाजला ना. एक पाहत नाही का तुम्ही? वा, चांगलं आहे बुवा. हा, साऊंडवाले पाहत नाहीत म्हणतात. आलं का लक्षात? हा, पण तुम्हाला माहितीही नाही मग मागं गाजलेला चित्रपट नाही. बरं, ऐका मग. मागं गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि हा चित्रपट विचाराने युक्त आहे. विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही देवा, पण विचाराचा एकदा बसला पगडा पुन्हा उठत नाही. 4 पट 5 पट डायरेक्टरला नफा त्या चित्रपटापासून भेटला. आश्चर्य ऐका, विष्णुपंतांनी अंगावर तुकोबाराचा वेश परिधान केला. उभ्या आयुष्यात त्या नटांनी दुसरा वेश परिधान नाही केला देवा, नाही केला. पंत वाटेनं निघले तरी ते लोक पाहायचेत आणि म्हणायचे, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. ऐका ना, खरोखर एक नट खरोखरच तुकाराम महाराज कधी झाला काही कळलं नाही. डायरेक्टरनं काही राहिलेली रक्कम आणि काही बक्षिसाची रक्कम घेऊन डायरेक्टर पंतांच्या घरी आले. पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळं आमच्या कंपनीचा भरपूर नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला, पण कंपनीद्वारे काही बक्षिसाची रक्कम मी घेऊन आलो. हे पैसे मी तुम्हाला देण्यासाठी आणलेत पंत. हे पैसे तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत. हे बक्षीस आहे तुम्हाला, तुमच्या कामगिरीचं हे बक्षीस आहे, तुम्ही बक्षीस स्वीकारावं. पंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले तो नट म्हणतो मला पैसे नको. आमच्या तुकोबाराचं वैराग्य पंतात कसं उतरलं काही कळलंच नाही. पैसे घेतले नाही हा माझा मुद्दाच नाही. मला याच्या पुढं सांगायचं, विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले, एवढे विरक्त झाले, ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही, पडलेच नाही. ऐका ना, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची अपेक्षा नाही आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच अपेक्षा नाही. सांगा ना, वेगळीकता कुठं आहे? विठ्ठल विठाला 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 विठाला
संत एक आहेत, काहीच फरक नाही. सगळी शास्त्रे हे सांगतात. ज्ञानशास्त्र बोलते ब्रह्मसूत्र अविभागेन दृष्टत्वात, भक्तिशास्त्र सांगते तस्मिन् तज्जनेचे भेदाभावात, उपनिषद बोलते य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं ब्रह्मणो नास्ति जन्मत पुनरेश न जायते. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, उपनिषदाची वचन अशी आहेत. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. ज्ञानोबारा बोलतात एरवी नामरूपतयाचे पाहता ब्रह्मची दिसे साचे. सांगा ना कुठं आहे? पण देव आणि संत एक आहेत. मग महाराज ह्या मूर्त्या निमित्त मात्र आहेत. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूलाच पडत असते, उपाधीत रमायचं नसते. उपाध्याची दृष्टी तुमची आमची गुरुवर्य प्रातस्मृती वैकुंठवासी कार्यावर दृष्टी टाकून ते फसल्या जात नाहीत. तुमची आमची दृष्टी वरची आहे, साधूची दृष्टी आत असते. आलं लक्षात? जसं ते एक्सरेचं मशीन वरचं पाहत नाही, काय पाहते? आतलं पाहते. तसं साधू या सगळ्या उपाधीच्या आत असणारं त्याचं अधिष्ठान काय, त्या चैतन्याकडे पाहतं. आलं लक्षात? पण मला सांगायचं काय, असं उपाधी बाजूलाच पडते. उपाधीचा त्यागच करावा लागत असतो, उपहितालाच ग्रहण केलं पाहिजे. निमित्त त्या प्रतिमा हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. महाराज म्हणतात देव आणि संत तुम्हाला कळावेत म्हणून मी सांगतो आणि हे भावनेनं सांगतो. भावनेची भाषा हृदयाची भाषा आहे, भावनेची भाषा हृदयाची भाषा आहे. गुरुजी सांगतात, बुद्धीनं सांगतात. बुद्धीची भाषा सगळ्याला कळत नाही, पण हृदयाची भाषा कळते. आई म्हणत नाही का हो एखाद्या पोराला, ए काट्या उन्हात मरू नको सावलीत मर. मरच म्हणते ना, मग मरू द्या ना उन्हातच. पण त्या मर शब्दात जग आहे, ती भावनेची भाषा आहे. त्या पोराला कळते आई तळमळीनं बोलत आहे, उन्हात मरू नको सावलीत मर. तिकडे मर आणि इकडे मरच आहे. मग तो म्हणतो का सावलीत येऊन मरतो? मरतो नाही. या मर शब्दाचा अर्थ जग आहे, ही भावनेची भाषा आहे. नाही तर मर शब्दाचा अर्थ जग कुठंच होत नाही, कोणत्याच कोशात सापडत नाही. असा विरोध हा अर्थ कुठं होत असते का? विरोधी अर्थ कुठं होत असते? नाही होत देवा. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या भावनेच्या भाषा आहेत, ती हृदयाची भाषा आहे, तळमळीची भाषा आहे. म्हणून तुकोबा म्हणतात मी हे भावनेनं तुम्हाला सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. या सगळ्या काही गोष्टी सगळ्याला कळाव्या आणि काही गोष्टी काहीला कळाव्या. काही गोष्टी कळू नाही सगळ्याला, सगळ्या गोष्टी कळायला जमतात का? द्राक्षाचे 32 लाख रुपये आले आणि कपाटात ठेवलेले आहेत. ऐका म्हणे आमच्या घरी आमच्या कपाटात 32 लाख रुपये ठेवलेले आहेत, असोठावे सकळा. जमल? एखादा चांगला ऐकणारा आला त्याचा असोठावे सकळाच करेल ना. नाही जमत या गोष्टी कळून. शल्य सगळ्याला कळू नाही, वर्म सगळ्याला कळू नाही. त्याच्या पलीकडे सांगू, घरात बायकोनं शिव्या दिल्या आणि जास्तच चिडल्यामुळे 2 लावल्या. चौकात येऊन सांगायचं म्हणते का आज माझ्या पत्नीनं मला रागावल्यामुळं 2 चांगल्या लावल्या, असो ठावे सकळा. जमत नाही. या गोष्टी सगळ्याला सांगून जमत नाही. तशा 9 गोष्टी सगळ्याला सांगू नये असं रामायण सांगते, मानस ग्रंथात आलेलं आहे. 9 गोष्टी सगळ्याला कळू नये. मग कळावं काय, ते काय कळू नये ते बाजूला ठेवतो. कळावं एवढंच, कारण मलाही पुढं जायचं आहे आणि एक करून आलेलं आहे मी. एक करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळं पुढे बहुत जाणे आहे याचं भान ठेवतो आणि जास्त न सांगता फक्त देव आणि संत हे जगाला कळवे. ऐका ऐका, देव नाही कळला तरी चालते. माफी मागून बोलतो, देव नाही कळला तरी चालते. साधू कळावा आणि साधू देव म्हणून कळावा, मग त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे बाबा. देव कसा आहे? देव निर्गुण निराकार आहे. पण साधूकडे या, या संताकडे या, सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे. प्रभू दत्तात्रयाकडे देव म्हणून जाण्यापेक्षा गुरु म्हणून जा. प्रभू दत्तात्रयाकडे जायचं झालं तर संत म्हणून जा, येथे इच्छा पुरत असे. देव निर्गुण निराकार आहे. निर्गुण स्वरूपाकडून कोणती इच्छा पूर्ण, सेवेची इच्छा पूर्ण होते का ज्ञानाची इच्छा पूर्ण होते? नाही. त्यालाही ज्ञान द्यायचं झालं तर गुरु व्हावं लागते. आपणची देव होय गुरु. अलक्षात, देव म्हणून त्याला ज्ञान द्यायला जमत नाही. शास्त्र बोलते, वेदात असं वचन आहे, ब्रह्मैव गुरुरूपेन अवतिष्ठते. ब्रह्मच गुरुरूपानं अवतारित होते.
तेव्हा ते ज्ञान देऊ शकते, नाही तर देवरूपानं त्याला ज्ञान द्यायला जमत नाही. म्हणून मला सांगायचं काय, हे दोन्ही रूप इथं आहे. इथं या आणि इथं गुरुरूपानं उपासना करा. येथे इच्छा पुरत असे. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे बाबा. देव कसा आहे, देव म्हणजे उधार माल आहे आणि साधू म्हणजे नगद माल. म्हणजे देवाची साधना या जन्मात करायची, पुढं कोणत्या तरी जन्मात त्याचं फल भोगायचं. साधूची साधना याच जन्मात करायची आणि इथंच त्याचं फल भोगायचं. संतांच्या साधनेचं फल काय, अंतःकरणात असं समाधान प्राप्त होते. ते समाधान कधी जातच नाही. शास्त्र ज्या समाधानाला निरंकुश तृप्ती म्हणते, सांकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्त मिथ्यैव तुप्यती. अशी अवस्था ज्या कृपेनं प्राप्त होते, ते समाधान साधूच्या साधनेनं प्राप्त होते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे रोकडे केने,
असो ठावे सकळ मी तो सांगत से भावे तो सांगत से विठोबा रखो माई चला विठोबा रखो माई विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई हरे हरे विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई ताट घे ताट रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा प्रभू दत्तात्रयाच्या चरणी समर्पण करतो. वास्तव्यात प्रभू दत्तात्रयाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन आहे. तसं सगुण उपासना संप्रदायात आहे. मुख्य उपासना सगुण भक्ती, पण त्यानुसार आपल्या उपास्याची मूर्ती बनवावी, त्याची साधना करावी आणि तिथंच आपल्या आत ती बाहेरची मूर्ती आपल्या हृदयात साठवावी. म्हणून वर्धापन त्याची साधना, त्या साधनेचाही वाढदिवस, त्याला वर्धापन दिन म्हणतो. आपण हा करत आहात. परमात्म्याचा जन्माचं चिंतन केलं, परमात्म्याच्या वर्धापनाचं फळ काय, फळ काय, त्याचं फळ काय गीतेनं सांगितलं, ज्ञानोबारांनी सांगितलं. माझे अजत्व जन्मने अक्रियताची क्रिया करणे, ऐसा अविकार जो जाणे तो परममुक्त. ती परममुक्तता आपल्या जीवनात प्रभू दत्तात्रयाच्या कृपेनं प्राप्त व्हावी. त्यांची वस्ती अलक्ष्य परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आहे. त्यांच्या साधनेनं आपल्या जीवनात ती अलक्ष्य परब्रह्म स्वरूपता प्राप्त व्हावी अशी सद्भावना करतो. झालेली सेवा देवाच्या चिनी समर्पण करतो. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. तसं गावच पारमार्थिक आहे. आत्ताच 8 दिवसाखालीच ना भाऊ, 8 दिवसाखालीच इथं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सेवा करून गेलो. 8 दिवसांनी पुन्हा यावं लागलं. पण परमार्थ करणारं गाव आहे. परमार्थ पातिक आहेत. परमार्थ करणारेच नाही, परमार्थाची आवड असणारी सगळी मंडळी आहेत. परमश्रद्धेय परमपूजनीय बाबा माझ्यापुढं, तुकाराम बाबा माझ्यापुढं बसलेले आहेत. वास्तव्यात ही जुनी मंडळी. वास्तव्यात त्यांच्यापुढं आम्ही कीर्तन करावं अशी आमची योग्यता नाही. विशेषत्वानं पाहायचं झालं तर त्यांच्या परमार्थाचा जेवढा काळ आहे तेवढा माझ्या आयुष्याचाही काळ नाही. म्हणून इतके आम्ही लहान आहे, पण तरी कौतुकानं ते पुढं बसलेले आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. गंधर्वासारखी गायक मंडळी, महाराष्ट्रात ख्यातनाम अशा प्रकारचं ज्यांचं गायन आहे असे आमचे प्रकाश महाराज असतील, सदानंद महाराज असतील, वाडणे बाबा आहेत, आमचे शिवाजी महाराज आहेत, आदी करून सर्व मंडळी आणि गोड मृदंगाची साथ केली. आज आपल्याच भागातलं वैभव आमचे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विकासजी महाराज बेलूकर, ठाईचे नवे नहो घडी. मी त्यांच्या गावात फार जुना जातो. अलग लक्षात माऊली ज्यावेळेस ते म्हणजे ती मंडळी लहान होते. एक आणखीन होते, काय त्यांचं नाव,
तुपेच. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पार म्हणजे परमार्थाचा वारसा त्याही गावाला जुना अशा प्रकारचा आहे. अशा परमार्थी गावातच तयार झालेलं अतिशय गोड हात, इंद्रासारखं वादन. आलं लक्षात? इंद्र कसा वाजवत असेल असाच वाजवत असेल असं गोड वाजन ज्यांचं आहे. असे विकास महाराजसुद्धा या उत्सवाला 4 दिवस उपस्थित आहेत. गोड अशा प्रकारचे आमचे साधक मंडळी संस्था अहिल्याबाई होळकर वारकरी शिक्षण संस्थेची साधक मंडळी आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. आपल्यालाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि वाणीला थांबवतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजवून एकदा देवाचं भजन. विठ्ठल जय जय विठ्ठल. द्वितीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची स्वानंद शिकणवासी सद्गुरू जोग महाराज या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हजारो विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ज्यांचं मार्गदर्शन लाभतं असे आदरणीय पूजनीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य श्री उल्हासजी बाबा सूर्यवंशी महाराजांनी खरं तर 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये खूप आग्रह झाल्यामुळे त्यांना तीही सेवा करावी लागली आणि ती सेवा करून या ठिकाणी आपल्या गावामध्ये वेळेत येऊन अगदी देवते संत निमित्त त्या प्रतिमा या अभंगावरती सुंदर विवेचन करून तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलं. परसोल गाव तथा आवारे परिवाराच्या वतीने महाराजांचे मनस्वी खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमासाठी कालपासून जी साधक मंडळी येतात अहिल्याबाई होळकर वारकरी शिक्षण संस्था हरिभक्तिपरायण अध्यापक अर्जुनजी महाराज गांगुर्डे मुलामुळे या कार्यक्रमाला हरिपाठ असो कीर्तनरूपी सेवा असो खूप उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. तसेच या कार्यक्रमासाठी आज हरिभक्तिपरायण शिंदे काका त्यांचे सहकारी तथा पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक मंडळी त्यांचेही परिवाराच्या वतीने मनस्वी आभार. आज आपल्या कार्यक्रमासाठी दुग्ध शर्करा योग म्हणजे आमचे सन्मित्र वारकरी संप्रदायातील जुने जाणते गायनाचार्य श्री हरिभक्तिपरायण वाडणे महाराज हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचेही मनस्वी आभार. उद्याचे कार्यक्रम नित्यनेमाप्रमाणे होतील. उद्या बरोबर 8:30 ते 10:30 वेळेमध्ये शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे 14वे वंशज श्री हरिभक्तिपरायण श्री गुरु श्री योगीराजजी महाराज